घर बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांचे दालन ज्योतिर्लिंग टाइल्स, सिरॅमिक्स अँड ट्रेडर्स, साई मंदिर चौक, कळंबा. मोबाईल नंबर 8237621621. नमस्कार. कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, आपण कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे शिलेदार हा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत. यामध्ये आपण महापालिका निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांच्या आपण मुलाखतीचा कार्यक्रम घेत आहोत. तर आज मी प्रभाग क्रमांक 20 मध्ये आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते धीरज पाटील साहेब यांची आज आपण विशेष मुलाखत घेणार आहोत. नमस्कार धीरजजी. नमस्कार साहेब. धीरजजी, आपल्या मातोश्री अलका पाटील मॅडम किंवा आपल्या पत्नी प्रतीक्षा पाटील मॅडम या दोघींनी पण नगरसेवक पद भूषवलेलं आहे. तर आता प्रभाग क्रमांक 20 मधून आता तुमचं नाव नगरसेवक पदासाठी पुढे येत आहे. काँग्रेसकडून तुम्ही इच्छुक आहात, तर याबद्दल काय सांगाल? गेली 10 वर्ष झाले आमच्या घरी माझी आई अलका पाटील व माझी पत्नी प्रतीक्षा पाटील यांनी नगरसेवक पद आता तुम्ही बोलला त्याबरोबर भूषवलेलं आहे. आणि त्यांच्या त्या माध्यमातून व आमदार बंटी पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या सहकार्याने व यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रभागातील कमीत कमी 10 ते 15 कोटीची कामं आम्ही केलेली आहे. 2015 पासून ते 2024 पर्यंत की आम्ही 15 कोटीची कामं त्या माध्यमातून केलेली आहेत. मग कामाच्या जोरावरच एक नागरिकांचंच आम्हाला उत्साह आणि प्रतिसाद यायला आहे की तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये उभारलं पाहिजे. तर आता तुम्ही सांगितलं 15 ते 20 कोटीची तुम्ही कामं केलेली आहेत. तर प्रामुख्यानं प्रतीक्षा पाटील यांच्या कारकिर्दीत कोणती कामं झालेली आहेत? 2015 पासून ते 2020 पर्यंत ह्या 5 वर्षाच्या कार्यकालमध्ये प्रभागातील जे पाण्याचा मोठा जो प्रश्न होता तो आम्ही सोडवलेला आहे. अमृत योजना माझ्या प्रभागात आमच्या प्रभागातली पूर्ण झाली. अमृत पिण्याच्या पाण्याची योजना, अमृत ड्रेनेज पाण्याची योजना पूर्ण झालेली आहे. आम्ही प्रत्येक घराला ड्रेनेज आम्ही जोडून दिलेला आहे. हा, म्हणजे नागरिकांचा जो जोडण्याचा जो खर्च येतोय तो पण आम्ही त्यावेळी त्या माध्यमातून सोडवून घेतलेला आहे. म्हणजे ज्या आमच्या प्रभागात सर्वसामान्य माणूस राहतोय, आमच्या इथे 270ची घरं जास्त आहेत, 270 स्क्वेअर फूटची घरं जास्त आहेत. त्यामुळे नागरिकांच्याकडून ते आर्थिक नुकसान होण्यापेक्षा आम्ही ते महापालिकेच्या माध्यमातून ते करून दिलेलं आहे प्रभागात. परत रस्ते, लाईट, पाणी ह्या सगळा आमचा बेसिक जो नागरिकांना प्रश्न भेडसावत होता 2015च्या आधी, तो सगळा आम्ही प्रश्न सोडवलेला आहे. तुम्ही जर बघितलं प्रत्येक कॉलनीमध्ये गेला तर प्रत्येक कॉलनीमध्ये तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी हॉल वेगळा, परत महिलांसाठी योगा वर्गासाठी हॉल वेगळा, परत लहान मुलांना प्रत्येक कॉलनीमध्ये आम्ही खेळायसाठी पण खेळणी बसवून दिलेले आहेत प्रत्येक कॉलनीमध्ये. आणि तुम्ही चव्हाण कॉलनीच्या इथे जरी गेला तर तिथं ज्येष्ठ नागरिकांचे 250 ते 300 ज्येष्ठ नागरिक तपन महासंघ म्हणून आहे, ज्येष्ठ नागरिक संघ. त्यांना पण आपण एक 20 लाखाच्या बंटी साहेबांच्या माध्यमातून ते हॉल बांधून दिलेला आहे. हे प्रत्येक कॉलनीत आम्ही कामं एक 25, 30, 25, 50 लाखाची आम्ही केलेली आहेत. परत तुम्ही साळुंखे नगर त्रिमूर्ती मंदिराजवळ गेल्यानंतर तुम्हाला दिसेल ऑक्सिजन पार्क त्यावेळी आम्ही महापालिकेतून 50 लाखाचा मंजूर करून आणला. एक वेगळं काहीतरी प्रभागात पाहिजे. मग तुम्ही आता सकाळी मॉर्निंग वॉकला, संध्याकाळी इव्हिनिंग वॉकला नागरिक जे जातात त्यांच्यातूनच त्यांच्या तोंडातून येते की काहीतरी नवीन झाले आपल्या भागात. परत आमदार ऋतुराज पाटील असताना आम्ही मोहिते कॉलनी शेजारी, साई मंदिर शेजारी आम्ही कोल्हापुरात अशी बाग नाही तशी 3 कोटीची आम्ही बाग त्यांनी आम्हाला करून दिलेली आहे. आम्ही त्यांच्या फॉलो करून ते काहीतरी वेगळं करूया त्यावर 9 ते 10 वर्षा उपनगरातल्या प्रभागात दक्षिण मधले त्यातले त्यांनी ते आम्हाला वेगळं काय म्हणून आमच्या इथे 2 एकर जागा पडून होती महापालिकेची. मग त्याचा चांगला उपयोग काहीतरी करूया
ज्यावेळी आम्हाला आमदार ऋतुराज पाटलांनी बोलवून घेतलं हं. तिथं काय करता येईल, मग त्या आम्ही चर्चा झाल्यानंतर की बंटी साहेबांच्या संकल्पनेने आमदार ऋतुराज पाटलांनी आणलेला फंड त्याचा सदुपयोग करून की आमच्यात एक चांगली कोल्हापुरात नवीन बाग झाली उपनगरामध्ये. तर आता ह्या 5 ते 6 वर्षात महापालिकेवर प्रशासक आले. प्रशासक आल्यानंतर भागातील समस्या सोडवल्या गेल्या की वाढल्या? काय तुमचं मत आहे? प्रशासनाच्या काळात आम्हाला प्रशासनाकडनं एवढी काही आम्हाला मदत नाही झाली. हं. ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होती हं. ती झाली नाही. मग ते आम्हाला आमदार ऋतुराज असताना, ऋतुराज पाटील असताना आणि बंटी साहेब असताना ते आम्हाला ती जाणीव झाली नाही. कारण त्या दोघांनी एवढं आम्हाला सहकार्य केलंय. ज्यावेळी आम्ही त्यांच्याकडे भागातल्या समस्या घेऊन जात होतो त्यावेळी त्यांनी आम्हाला त्या समस्या सोडवून दिलेली. आता ह्या 5 ते 6 वर्षात म्हणजे महापालिकेवर प्रशासक आले. या 5 ते 6 वर्षातल्या समस्यांमध्ये जी वाढ झालेली आहे किंवा या प्रभागातील मुख्य समस्या तुम्हाला काय काय वाटतात? आमच्या मुख्य प्रभाग आता कसं आहे, मोठे जे समस्या होत्या त्या आम्ही सोडवलेल्या आहेत. म्हणजे नागरिकांना कसं होतं की रस्ते, पाणी आणि कचऱ्याचा हा मोठा विषय असतो. तो बऱ्यापैकी आम्ही सोडवलेला आहे. आणि आता ह्या प्रशासनाच्या काळात फक्त आम्हाला एकच त्रास व्हायला आहे की कचऱ्याचा. ती आम्हाला यंत्रणा मिळत नाही, काही आम्हाला मिळवून देत नाहीत. आम्ही जरी त्याच्या मागे फॉलो लागलो तर त्या पद्धतीने प्रशासनानं आम्हाला सहकार्य मिळेल. आता साळोखे नगर हा जो परिसर आहे हा तुमचा हक्काचा परिसर आहे. तर याच परिसरात आता जीवबानांना जाधव पार्क जोडला गेलेला आहे. परत फुलेवाडी रिंग रोड आलेला आहे. परत तिकडं साने गुरुजी वसाहतीतील काही भाग आलेला आहे. म्हणजे मोठा प्रभाग झालेला आहे. 5 प्रभागांचा मिळून एक प्रभाग झालेला आहे. तर या प्रभागामध्ये तुमची संपर्क यंत्रणा कशी राबवली? आता 2015 पासून माझी पत्नी नगरसेविका, त्यामुळे आमच्या ह्या प्रभागामध्ये हे आम्ही नवीन नाही. आणि आता आमच्या काँग्रेसमधून जे 5 उमेदवार उभा राहतील, बंटी साहेब ज्यांना तिकीट देतील त्यांच्या प्रत्येक वॉर्डमध्ये आम्ही आता हे जुने 5 प्रभाग जे आहेत तो मिळून आता एक वॉर्ड झालेला आहे. त्यामध्ये 5 जणांना कोणा तिकीट मिळतील, साहेब जे ज्यांना ठरवतील त्यांच्या माध्यमातून तिथला एक संपर्क. आणि हा आमचा प्रभाग दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये येतोय. आणि आमच्या दक्षिण मतदारसंघामध्ये यामध्ये बंटी साहेबांची एक स्वतंत्र यंत्रणा गेली 15 वर्षे कार्यरत आहे. आणि आमदार ऋतुराज पाटलांचा पण संपर्क खूपच चांगला आहे. आणि त्या यात माध्यमातूनच आम्ही लोकांच्या पुढे आमचं कॉन्टॅक्ट वाढतील. परत आमचा संपर्क त्यामुळे जास्त सोपा होईल आम्हाला. बंटी साहेबांच्या आणि ऋतुराज पाटलांच्या त्या संपर्काने एक वैयक्तिक यंत्रणाच वेगळी आहे बंटी साहेबांची. आता तुम्हाला राजकीय परिस्थिती माहित आहे. शिवसेनेमध्ये 2 गट पडलेले आहेत. राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडलेले आहेत. भाजप आहे. तर बाकीचे पर्याय असताना देखील तुम्ही काँग्रेसमधूनच का इच्छुक आहात? काँग्रेसमधून कोल्हापूरचं जे नेतृत्व आहे काँग्रेसचं, बंटी साहेब हे नेतृत्व कोल्हापुरात दुसरं कोण नाहीच आहे तसं. आणि त्यांच्याकडे जे कोल्हापूर जिल्ह्यासाठी करायचं जे विजन आहे ते विजन कुठल्या दुसऱ्या नेत्याकडे दिसून येत नाही. हे बाकीच्यांना नेत्यांना पण मंत्रीपद मिळाले, पण त्यांना कोणाला कोल्हापूरसाठी काय करायचं हे विजन कोणाकडेच दिसून येत नाही. फक्त बंटी साहेबांचे आता आम्ही त्यांच्याकडे गेले 10-15 वर्ष मी त्यांच्याकडे काम करतोय, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. तसं विजन कुठं दिसून आलेलं नाही. म्हणजे उदाहरण सांगायचं थेट पाईपलाईनचं एवढं मोठं काम 500 कोटी रुपये आणणे आणि नुसतं आणलेलं नाहीत पेपरवर आणि घोषणाबाजीत. त्यासाठी त्यावेळी साहेबांनी आमदारकी पणाला लावलेली आणि ते करून दाखवलं. ते काम पूर्ण करून दाखवलं. हे सगळ्यात अडचणी खूप जणांनी ते काम पूर्ण करताना खूप आडवी त्यावेळी आली. पण तरी सुद्धा त्या सत्ता असू दे नसू दे एकदा बंटी साहेबांनी ठरवलं की ते काम होऊन जाते. हे आलेला अनुभव आहे. केलेल्या विकास कामाच्या जोरावर पुन्हा नागरिकांनी तुम्हाला संधी दिली तर प्रभागासाठी काय वेगळा संकल्प किंवा वेगळं काही विजन आहे का? वेगळं विजन आहेच. म्हणजे आता कसं आहे, आपल्या कोल्हापुरात नवीन काही यायला फार अडचणी होतात.
मग आमच्या प्रभागामध्ये कसं आहे, एक महापालिकेचे ओपन पीस खूप आहेत. हो. तिथं नागरिकांसाठी वेगवेगळं करायसाठी भरपूर आहे. म्हणजे महिलांसाठी करायला, म्हणजे युवक वर्गासाठी करायला. एक तुम्ही सुर्वेनगरमध्ये जाऊन बघितलं तर तिथे एक अभ्यासिका केलेली आहे हो. बंटी साहेबांनी. हो. परत वरती राजोपाध्येमध्ये एक अभ्यासिका केलेली आहे. आपटेनगर तुळजाभवानी वॉर्डमध्ये, जुन्या वॉर्डमध्ये त्या, की तिथं पण एक अभ्यासिका केलेली आहे. हे एक विजनच आहे. वेगवेगळं काहीतरी करता येते आपल्या भागात. फक्त ते आणायची ताकद आणि करायची इच्छा लागते. इच्छाशक्ती पाहिजे. ती इच्छाशक्ती माझ्यात आहे. त्यामुळं आणि बंटी साहेबांचा आतापर्यंतचा मला आलेला अनुभव त्यांनी कधी नाही म्हणलेला नाही. या मुलाखतीच्या माध्यमातून नागरिकांना काय आव्हान कराल? नागरिकांना मी एवढंच आवाहन करीन की गेले 2024ला विधानसभेची इलेक्शन झाली. त्यावेळेचे जे आमदार निवडून आले ते आता 2025ची 1 वर्ष पूर्ण झाली. त्यांच्याकडून एकही काम झालेलं नाही आहे. त्यामुळं नागरिकांनी बंटी साहेबांच्याच उमेदवारांना निवडून देऊन की आपल्या प्रभागातली कामं कशी पूर्ण होतील आणि नवीन नवीन योजना, नवीन नवीन प्रोजेक्ट आपल्या प्रभागामध्ये कसे येतील, यासाठी नागरिकांनी काँग्रेसच्या पाठीशी राहावं, एवढी माझी त्यांना नम्र विनंती आहे. धीरजजी, वेळात वेळ काढून आमच्याशी मनमोकळ्या अशा गप्पा मारल्या, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुमच्या पुढील वाटचालीस मी माझ्या चॅनेलच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आभारी आहे. धन्यवाद.